बऱ्याचदा असं आपण बघतो की काही लोक, अगदी कमी लोक असतात असे, खूपच कमी, पण त्यांना असा प्रॉब्लेम असतो की ते इतरांची कामं करण्यात इतके मग्न होतात की त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आणि स्वतःला न वेळ मिळाल्यामुळे त्यांना स्ट्रेस त्याचा वाढत जातो. तर ह्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी एक मॅनेजमेंट राबवावी लागते. म्हणजे भले हा चांगला गुण आहे की तुम्ही दुसऱ्यांसाठी कामं करताय, दुसऱ्यांच्या कामामध्ये इन्व्हॉल्व, नो डाऊट, इट्स खूप छान गोष्ट आहे. पण कुठंपर्यंत प्रत्येक गोष्टीला जेवढी लिमिटमध्ये असते तेवढी ती खूपच चांगली असते. पण जेवढी लिमिटच्या बाहेर जायला लागते तर त्या गोष्टीचा साईड इफेक्ट जाणवायला लागतो. तर तसंच असतं ह्या बाबतीत. तुम्ही जर इतरांच्याच कामात गुंतत गेला तर मग स्वतःला वेळ देत नाही, आणि स्वतःला न वेळ दिल्यामुळे तुमची कामं असतात ती मागं पडतात, आणि तुमची कामं मागं पडली की तुम्हाला त्याचा ताण येतो. त्यामुळे कसं आहे, दुसऱ्यांची कामं करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा की समजा एखाद्याचं काम आहे, तुम्हाला सांगितलं असं असं काम आहे, तुम्हाला 4 दिवस वेळ नसेल, सांगा त्यांना 4 दिवस मला वेळ नाही, तू 4 दिवसानंतर मला फोन कर, त्यावेळी मग तुझं काय असेल ते काम बघूया. तुम्ही काय करता म्हणजे ह्या टेंडन्सीवर, ठीक आहे उद्या मग हे करूया, उद्या तुमच्याकडं अगोदरच 4-5 कामं आहेत ना, त्यात हे आणि कुठं ॲड करायला आहे, मग तुमची बाकीची कामं राहतात, हे लक्षात येत नाही. ते ॲडिशनल करत 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 जातात, आणि मग ते सगळे इतर गोष्टी, मग तुमच्या गोष्टी मागं मग तिची स्ट्रेस वाढायला. म्हणून कुठले म्हणजे काही आपण बघतो सेलिब्रिटी किंवा हायर क्वालिफाईड लोक असतात, तर ते अपॉइंटमेंटनं कामं करत असतात. म्हणजे का, की नाही मला आज इतकीच कामं करायची आहेत, आज इतकंच करायचं, आज इतका वेळ इतक्या गोष्टी द्यायच्या, इतक्या गोष्टीसाठी द्यायचं. त्यामुळं त्यांचं टाईम मॅनेजमेंट होतं आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट होतो. आणि तुम्ही जर फक्त उठल्यापासून झोपेपर्यंत कसं येतील तसं कामं ओढतच जायची, हां हे जर हे त्याचं हे वाढलं, हां ठीक आहे, ते वाढलं, हां ठीक आहे, तर मग तुम्ही ताण वाढवत राहताय. आणि विशेषतः हे ह्या लोकांसाठी की जे असे इतरांची कामं करण्यात इंटरेस्टेड असतात, त्यांना हा त्रास जास्त असतो. तर त्यांना तुम्ही वेळ द्या, हां ठीक आहे मला 4 दिवस वेळ नाही, 5व्या दिवशी तू फोन कर, त्यावेळी करा. काही वेळेला अशी कामं असतात की ती तुम्ही फक्त फोनवर करू शकताय, ठीक आहे मी फोनवर सांगतो, होऊन जाते काम, तू काय काळजी करू, असं करा. त्यासाठी प्रत्यक्ष जाऊन भेटायची काही गरज नसते. ती व्यक्ती म्हणजे नाही भेटून येऊया आपण, सांगून या, काय गरज नाही, मी फोन केला की ते काम होतंय तुझं, जा तू सांगा. त्यासाठीचा वेळ वाचतो ना तुमचा. तुम्ही आणखीन काहीतरी तुमच्या ह्याच्यात अशा पद्धतीनं वेळेचं नियोजन करा. आणि फक्त दुसऱ्याला खुश करण्यासाठी जर तुम्ही वागायला लागला तर ते काही वेळेला आपल्याला त्रासदायक होतं खूप. त्यामुळं काही गोष्टी असतात ना, हां आज केल्या पाहिजे, नाही ठीक आहे 2 दिवसांनी चालतात ना, मग ठीक आहे 2 दिवसांनी, 4 दिवसांनी चालतात 4 दिवस, आजची माझ्याकडे भरपूर कामं आहेत, ठीक आहे 2 दिवसानं करा. असं स्वतःचा पहिला विचार करा. म्हणजे एक म्हण आहे, फारशी नाही जरी जुळलं तरी ती म्हण थोडीफार काही वेळेला अशा लोकांना वापरायला लागते की स्वार्थातून परमार्थ करा. फक्त परमार्थ करत राहिला तर नाही चालत. थोडं स्वतःचं पण बघा, म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री राहू शकता, तुम्ही पण तुमचं आयुष्य एन्जॉय करू शकता. अदरवाईज तुमच्याच ससे होलपड म्हणतोय ना तशी होऊन जाते. त्यामुळे थोडं वेट करा आणि टाईम मॅनेजमेंट करा. प्रत्येकाला वेळ द्या. आपली कपॅसिटी किती आहे बघा, त्याप्रमाणेच काम करा. ओव्हरलोड करू नका. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या फिटनेसला द्या, स्वतःच्या आनंदाला द्या, स्वतःच्या कामाला द्या, आणि मग त्यातून आणि बाहेरल्यांसाठी काय करता आलं तर थोडंफार करा. लाईफ ही सगळ्या गोष्टींसाठी आहे. एकदाच आपण आयुष्यात आलेलो असतो आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या असतात ॲट अ टाईम. त्यामुळे त्याला प्रत्येकाला वेळ दिला पाहिजे. एखाद्याच गोष्टीत वाहत जाऊन चालत नाही. अशा प्रकारे केल्यामुळं तुमचा स्ट्रेस कमी होईल. प्रत्येकाला खुश करणं शक्य नसतं. जितकं आपल्या परीनं होऊ शकते तेवढं सांगा त्यांना, मी इतकंच करू शकतो, इतकं करेन, ह्या वेळीच करेन. आणि ती व्यक्ती पण मोस्टली मान्य करते जर तुम्ही तसं फर्मली सांगितलं तर. पण तुम्ही जर हां ठीक आहे हाक मारली गेला, हाक मारणारी पण तयारच असतात. तुम्ही पण तुमचं काम असेल तर हे काम आवडतो आणि येतो म्हणा ना, एवढं तरी बोलू शकताय. आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ असतो त्यावेळी जावा, त्यांनाच वेळ द्या. असं थोडंसं फर्म राहायला शिका. ओके, थँक्यू.